मुंबईच्या प्रतीक्षानगरमध्ये आपण आहोत सध्या। इथं पाहू शकता की मध्य रस्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं भोग पडलेला आहे आणि हा जो ड्रेनेज चेंबर आहे आणि चेंबरच्या बाजूलाच हे होल पडलेला, मेन होल याला म्हणू लागलं आपण। सर्वात महत्त्वाचं आहे की ह्याचा जो काम आहे तो काही महिन्यापूर्वीच झालेला होता आणि अनेक महिने इथं कामच सुरू होता। आमच्यासोबत प्रतीक्षानगरचे जनप्रतिनिधी, स्थानिक जनता आणि इतर जण आहेत, ते सर्व इथं जमलेले आहेत। नेमकं काय प्रकार आहे त्यांच्याशी बोलूया। सर, आपला परिचय आणि माझा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उपविभाग प्रभाकर भोगले। ह्या सरकारने केले स्पेस टेक्नॉलॉजीचा कारभार आहे आणि या चंद्रावरती जसा खड्डा पडला तसा खड्डा इथे पडलेला आहे। हे काम 6 महिने आम्ही रस्ता बनवण्यासाठी दिलेला होता। 6 महिन्यापूर्वी हे काम चालू असताना आता 1 महिना झाला याचं उद्घाटन करून। गाजावाजामध्ये या रस्त्याचं उद्घाटन केलं आणि एका महिन्यामध्येच एका रोडवरती 3 खड्डे पडलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ असा, ज्या मेन कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आम्ही फोन करतोय तो सुद्धा यायला तयार नाही। वॉर्ड ऑफिसरला सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे की रस्त्याच्या संदर्भामध्ये काय चाललंय ते बघा। त्याचप्रमाणे ज्या मेन कॉन्ट्रॅक्टर होता त्याला आम्ही फोन केल्याच्या नंतर तो फोन काय उचलत नाही। त्याने त्याचा हा जो कारागीर आहे, हा रस्त्याचं काम करणारा कारागीर, त्याला डांबर घेऊन पाठवलेला आहे आणि हा खड्डा जो आता पडलेला आहे तो 10 फूट खड्डा पडलेला आहे आणि असे अनेक या रस्त्यावरती, म्हणजे 6 करोडचं काम आहे। ह्या 6 करोडच्या कामामध्ये आज 10 ते 12 ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि थातूर मातूर काम केलं आहे। महानगरपालिकेचा, प्रशासनाचा याच्यावरती काही निष्कर्ष नाही किंवा त्यांचं देखरेख सुद्धा नव्हते। आम्ही वेळोवेळी सांगितलं होतं की हे जे शेवरीची लाईन बनवत आहेत ती बरोबर बनवलेली नाही, ती पाहून घ्या असं इंजिनियरला पण आपण सांगितलं, पण प्रत्येक वेळी त्या लोकांनी आम्हाला थातूर मात्र उत्तर दिली व वॉर्ड ऑफिसरने स्वतः येऊन सुद्धा पाहणी सुद्धा केली नाही। आपण काय म्हणाल परिचय? मी प्रशांत जोशी, काँग्रेस आयचा सेक्रेटरी मी बोलतोय। याबद्दल असं आहे की इथे स्वच्छ कारभार दिसतो, स्वच्छ, किती चांगलं कन्स्ट्रक्शन आहे। आज आमच्या इथे 1968च्या बिल्डिंगी आहेत। आपल्या सरकारला जाग कधी येते माहिती आहे का? आपल्या सरकारला जाग अशी होते, एखादा मोठा अपघात झाला का मग लगेच सगळ्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट सगळं चालू असते। पण आताच्या घडीला स्ट्रक्चर, आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सगळ्यांना चालायला त्रास होतो, शाळेतली मुलं, शिवाय बस 3-3, 6-6 महिने बंद होत्या। लोकांना किती त्रास होतो ते लोकांना माहिती आहे आणि आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो होतो याच्यासाठी, धिक्कार करण्यासाठी। बघा काय चाललेलं आहे। आपण काय म्हणाल? जय महाराष्ट्र। मी संजय प्रभाकर भोगले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग अध्यक्ष। आपण आता जे दाखवला हा खड्डा, गेली 6 महिने आम्ही नागरिकांना त्रास देऊन इकडच्या बस बंद करून, कारण का हा रस्ता चांगला व्हावा यासाठी आम्ही लोकांनी नागरिकांना आवाहन केलं होतं की बाबा आपल्यासाठीच, आपल्या फायद्यासाठी होत आहे। आज 6 करोड रुपये खर्च करून जर अशा प्रकारचं निकृष्ट काम होत असेल, आज नुसतं आता आम्ही खड्डा पडला हे सांगितल्यानंतर, कंप्लेंट केल्यानंतर सुद्धा कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांनी येऊन फक्त वरती डांबर टाकलं आणि 10 मिनिटांनी ते डांबर पण खचलं। म्हणजे अशा प्रकारच्या कामाची ही परिस्थिती आहे। आणि जर असं असेल तर नागरिक इथे सेफ आहेत का? आज आपण बघताय गेल्या पावसाळ्यामध्ये, गेल्या 4 दिवसात मुंबईमध्ये जवळजवळ 15 ते 16 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अजून आम्ही किती मृत्यूची वाट बघायची? याचा राग, याचा निषेध करण्यासाठी सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आहे आणि याला आम्ही आता खरोखर याच्यात बसवणार होतो, पण मीडियासमोर आम्ही करत नाही आहे ते गोष्ट। त्यामुळे याची दखल या BMCच्या सरकारने घ्यावी आणि या जो मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही स्पेस टेक्नॉलॉजी वापरून काम करतोय, ही आहे का स्पेस टेक्नॉलॉजी? आम्हाला स्पेसमध्येच गेल्यासारखं वाटतंय। याच्यासाठी आम्ही आंदोलन पण करू शकतो। आता पाहिजे तर आम्ही इथे ठिया करू शकतो। मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखाध्यक्ष लवनर आज आपल्या समोर येण्याचं कारण, आज गेले 6 महिन्यापासून हा प्रतीक्षानगरचा रस्ता बंद केला होता। नागरिक एवढे त्रस्त झाले होते कारण की हाच एक रूट आहे बस जाण्याचा आणि सतत या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी आहेत, कामावर जाणारे रहिवासी आहेत, परंतु 6 महिन्यापासून हा रस्ता बंद करून ही सिवरेज लाईन टाकण्यात आली होती। 2.5 ते 3 करोड रुपये खर्च केले, परंतु याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे। आणि या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेला आम्ही वारंवार या ठेकेदारासंदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेले आहे, त्या ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत, तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी दुर्लक्ष केलेले आहे। हे महानगरपालिकेचा बोंगळ कारभार आहे। या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व शिवसेना आहे, काँग्रेस आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि उद्या आम्ही मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर अरुण क्षीरसागर यांच्या कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।
एकंदरीत आपण पाहिलं तर प्रतीक्षानगरचा हा प्रमुख रस्ता आहे आणि या रस्त्याच्या मधोमध आपण पाहिलं तर खड्डा झालेला आहे ड्रेनेज चेंबरचा. आणि जी माहिती आहे ती 6 महिने काम सुरू होतं आणि 6 कोटी खर्च सुद्धा झालेले आहे. तर एकंदरीत हा मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कामकाजाचा एक उत्कृष्ट नमुना इथं आपण पाहतोय. आणि त्यामुळे सर्वपक्षीय जी लोक आहेत, सामान्य जनता असू द्या किंवा सर्वपक्षीय नेते असू द्या, सर्वांची भावना तीव्र आहे. सर्वांनी विरोध दर्शवलेला आहे आणि उद्या वॉर्ड ऑफिसर जे F नॉर्थचे वॉर्ड ऑफिसर आहे त्यांना जबाब विचारणा जाणार आहे. आणि एकंदरीत इथले नागरिक ह्या मुद्द्यावरती रस्त्यावर उतरायला देखील तयार आहेत. कॅमेरा पर्सन रुपेश कांबलीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच सर्व पक्षीय वतीने आम्ही वारंवार त्यांना पत्र दिलेलं आहे. काँग्रेस, मनसे आणि आम्ही त्यांची भेटसुद्धा घेतली आणि आम्ही जेवढी पत्र दिलेली आहेत ते आमच्या एकाही पत्राचा विचार करत नाही. विरोधी पक्षाच्या एकाही माणसाला विचारात घेत नाही. त्याने आम्हाला आजपर्यंत कोणत्या विषयावरती विचार नाही घेतलेला आहे. आयुक्त आम्ही त्यांच्या वॉर्ड दालनामध्ये बसून सुद्धा त्यांना आम्ही माहिती दिली होती. आमच्या विभागामध्ये पाणी भरते, खड्ड्याचं समस्या किती आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील शाळेपासून बिल्डिंग नंबर 19-20 पर्यंत आता पाऊस नाही, परंतु आता तिथं गुडघाभर पाणी आहे. त्याच्यावरती सुद्धा त्याने आम्ही त्याला पत्र दिलं, वेळोवेळी भेटलोय, परंतु त्याने आम्हाला काही विश्वासात घेतलेलं नाही अजून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.